कुटवाडमध्ये राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद। अमोल चव्हाण, सीमा म्हैसाळे यांना मोठे मताधिक्य देणार अमोल पाटील। कुटवाड गावामध्ये राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। उदगाव मतदारसंघातील जिल्हा परिषद उमेदवार अमोल चव्हाण व अर्जुनवाड पंचायत समितीच्या उमेदवार सीमा म्हैसाळे यांनी कुटवाड गावात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या। या प्रचार फेरी दरम्यान ग्रामस्थांनी दोन्ही उमेदवारांवर विश्वास व्यक्त करत भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचं आश्वासन दिलं। प्रचार फेरी दरम्यान उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत गावातील पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेती संबंधी प्रश्न तसेच युवक व महिलांच्या समस्या जाणून घेतल्या। सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आणि सर्वसमावेशक विकासावर विश्वास ठेवणारे नेतृत्व देण्यासाठी राजर्षी शाहू आघाडी कटिबद्ध आहे, असं मत अमोल चव्हाण यांनी व्यक्त केले। पंचायत समिती उमेदवार सीमा म्हैसाळे यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत सांगितलं की महिला, शेतकरी व युवकांना केंद्रस्थानी ठेवून विकासाचा नवा आराखडा तयार केला जाईल। गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम केलं जाईल। या प्रचार फेरीला कुटवाड गावातील युवा नेतृत्व अमोल पाटील यांनी आपले मत व्यक्त केले। या दोन्ही उमेदवारांना कुटवाडमधून भरघोस मते देऊन विजयी करण्याचा निर्धार केला। यावेळी अमर पाटील, अनिल महात्मे, विजय पाटील, उमेश खराडे, अभिजित पाटील, दीपक पाटील, प्रतीक पाटील, राजकुमार पाटील, पृथ्वीराज पाटील, रोहन पाटील, प्रथमेश पाटील, सयाजी पाटील, दीपक पाटील व अर्जुनवाडातील प्रतिष्ठित नागरिक व महिला, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गटाच्या सदस्यांसह युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला। या प्रचार फेरी दरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत केलं। एकूणच कुटवाड गावात राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता निवडणूक लढतीत आघाडीला मोठे बळ मिळत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। महानकरी न्यूजसाठी कृष्णा तेगण्णा, कुटवाड।